पुढच्या बातमीकडे वळूया। सिंधुदुर्गातून बातमी आहे। शिवराम उर्फ सुधीर कलिंगण यांचं निधन झालंय। कोकणची शान आणि लोकराजा अशी त्यांची ओळख होती। कलिंगण हे 49 वर्षांचे होते त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। दशावतार क्षेत्रातील कलाकार रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होते। कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण हे पहाटे अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालेलं आहे। काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या अकाली निधनामुळे दशावतारी कलेचं फार मोठं नुकसान झालंय। कोकणाची शान आणि लोकराजा अशी त्यांची ओळख होती। आमचे प्रतिनिधी विशाल रवडेकर आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती मिळते? सुवर्ण कोकण क्षेत्रात अतिशय मोठी हरवळ मानावी लागेल। सुधीर कलिंगण हे जे दशावतार क्षेत्रात अगदी नाव कमावलेले, नावाजलेले एक दशावतार क्षेत्रातील एक पात्र होतं आणि अतिशय दुःखद घटना म्हणजे शोककळा पसरली आहे संपूर्ण या दशावतार कलाकारांवर की आपल्या क्षेत्रातील एक महान व्यक्ती आज गेलेली आहे। आज सकाळी पहाटेच्या सुमारास 3 वाजता त्यांचं गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालंय। 1 महिना त्यांच्यावर उपचार सुरू होते गोव्यामध्ये। त्याच्यामध्ये यांची एक खास ओळख म्हणजे असं म्हणावं लागेल की एसटी कर्मचारी होते, हे एसटी मध्ये चालक होते आणि हे काम करत असतानाच या नाट्य क्षेत्रात दशावतार नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचा एक हातखंडा होता असं एक ओळख आहे त्यांची। आणि त्यांच्या या जाण्यामुळे एसटी विभागामध्ये देखील हळहळ व्यक्त केली जाते। सुवर्ण, नक्की। मात्र आतापर्यंतची त्यांची कारकीर्द कशा प्रकारची राहिली, काय वैशिष्ट्य आणि कशामुळे ते आजारी होते, उपचार त्यांच्यावर सुरू होते, याविषयी काय सांगता येईल? त्यांच्यामध्ये त्यांना जो एक कावीळसारखा आजार झालेला होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्याचं जे प्रमाण होतं ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं अशी काही माहिती समोर येते। आणि त्याच्यातच त्यांच्यावर जे उपचार सुरू होते त्याच्यात त्यांना हे आज त्यांनी आज जो आहे तो गोव्यामध्ये देह ठेवलेला आहे असं म्हणावं लागेल। त्याचप्रमाणे सांस्कृतिक संचालनालय मुंबई लोककला समितीचे ते सदस्य होते, तसेच दशावतार चालक मालक संघाचे ते सचिव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सचिव होते अशी त्यांची एक ओळख आहे। विविध अवॉर्ड त्यांना मिळालेले होते आणि लोकांमधील जे त्यांचं एक राहणीमान होतं अतिशय साधं आणि अगदी मनमिळावं होतं अशी त्यांची एक खास ओळख होती। नक्की, धन्यवाद विशाल माहिती दिल्याबद्दल। बुलडाण्यातून बातमी आहे। बुलडाणा शेगाव पोलीस स्टेशनवर अज्ञातांनी हल्ला केला। पोलीस स्टेशनमधील सामानासह फर्निचरची सुद्धा तोडफोड करण्यात आली। विश्वनाथ नगरमध्ये डीजेला मज्जाव केल्यानंतर हा हल्ला झालाय। अज्ञात 8 ते 10 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। राहुल गंडारे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी बुलडाण्याचे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आतापर्यंत आपण जमावाकडून रस्त्यांवर धिंगाणा घालणं असे सगळे प्रकार बघत होतो, पण इथे तर पोलीस स्टेशनमध्येच घुसून तोडफोड करण्यात आली आहे। हा काय प्रकार आहे? बरोबर आहे सुवर्णा, या ठिकाणी विश्वनाथ नगरमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी डीजेच्या तालावरती धिंगाणा त्या ठिकाणी सुरू होता। एक वाढदिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्येच मोठ्या आवाजामध्ये त्या ठिकाणी डीजे सुरू होता। त्या डीजे सुरू असताना स्थानिकांनी पोलिसांना त्या ठिकाणी तक्रार केली होती, तर त्या माध्यमातूनच पोलीस त्या ठिकाणी विश्वनाथ नगरमध्ये गेलेत आणि त्या ठिकाणी जो डीजे सुरू होता तो डीजे त्या ठिकाणी बंद पाडला आणि काही 2 लोकांना त्यांनी चौकशीसाठी रात्री दरम्यान ताब्यात घेतलं होतं। 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर विश्वनाथ नगरमधील काही नागरिक हे त्या ठिकाणी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्या ठिकाणी पोलीस आणि त्या नागरिकांमध्ये काहीशी बाचाबाची त्या ठिकाणी झाली। त्याचं रूपांतर जे आहे त्या नागरिकांनी चक्क पोलीस स्टेशनवरच त्या ठिकाणी हल्ला चढवलेला आहे। त्यामुळे पोलीस स्टेशनचं फर्निचर असेल, त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या काचा असेल, हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण बघतोय की सार्वजनिक ठिकाणी हल्ला होत असतानाच्या घटना आपण ऐकतोय, पण आता पोलीस स्टेशनमध्येच या ठिकाणी जाऊन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हल्ला केलाय। ही एक मोठी घटना या ठिकाणी म्हणावी लागेल। त्या माध्यमातूनच पोलिसांनी आता 8 ते 10 अज्ञाताविरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासाअंती पोलीस त्या ठिकाणी रवाना देखील झालेले आहेत, परंतु अजूनही पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलेलं नाहीये।
पोलीस स्टेशनमध्ये घुसून या ठिकाणी नागरिक हल्ला करतायत, तर त्यांची मजल जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. सुवर्णा, नक्की धन्यवाद राहुल माहिती दिल्याबद्दल.